झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. नाही, उत्तर तर मी याच्या अगोदर पण त्यांना बरेचदा दिलेलं आहे आणि मी त्यांना जाबसुद्धा विचारला होता. त्या जाब विचारल्यानंतर, त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनंच कुठलं उत्तर मिळालेलं नाही. निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठं ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोधैर्य जे आहे ते खच्चीकरण झालं असतं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आहे मी याच्या अगोदर लावले नाही. 2019मध्ये जे आहे फक्त मी 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो. 4000 मतांनी निवडणूक हारल्यानंतर पण सन्माननीय नाना पटोलेजी, RSSचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे 3चं पॅनल जे बनते त्या 3च्या पॅनलमध्ये सुद्धा 4000 मतांनी हारलेल्या बंटीबाबा शेळकेचं नावसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं. मी बंटीबाबा शेळकेंनी RTOच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं, आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी 19 दिवस जेलमध्ये होतो आणि सन्माननीय नाना पटोलेजी जे आहे तेव्हा ते स्पीकर होते. स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृहजिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृहजिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती 150 लोकांचा हमला, गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे 150 लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता. माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजींच्या सन्माननीय नाना पटोलेजी सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटीबाबा शेळकेला ज्या RTOच्या विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ. तिथनं 200 मीटर दूरवर गेलो मी तर देवरी बॉर्डरच्या नंतर जे आहे बागनदी पोलीस स्टेशन आहे छत्तीसगडमध्ये येते. सन्माननीय भूपेश बघेलजीच्या माध्यमातून ज्या मला तिथे अनुमती देण्यात आली तिथे मी हे केलं होतं. तर याच्यावरून सिद्ध होते 12 दिवसामध्ये 7 विधानसभा घेराव जे बाजूला विधानसभा आहे 7 विधानसभा घेराव बंटीबाबा शेळके करून आला. साफसफाई कर्मचाऱ्यांची हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं, दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं. त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून सोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांनो तुम्ही लोक चांगलं काम करून आले. कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोहब्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काल, आज आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे माझे नेते राहणार आहे ना. पण नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने RSSवाल्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या. म्हणून ते RSSचे एजंट. तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे की RSSचे दलाल नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा. काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं या मागचं? नाही, नेमकं म्हणजे हेच आहे की ज्या पद्धतीने जे आहे बरेचशा म्हणजे 40 से ज़्यादा खिटली गरम रहती है. सन्माननीय नाना पटोलेजी सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे मला शोकॉज नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी 40 से ज़्यादा खिटली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखर नव्हतं व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे ज्या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवायला पाहिजे होतं. तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्हाला हे जाहीर केलं. आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण याच्या पहिले पण दिलेलं आहे, येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि राहिली गोष्ट RSS हेडक्वार्टरच्या समोर माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी, जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जो आहे RSSच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्ष आणि RSSचे स्वयंसेवक जर जाळतात आहे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही. बंटीबाबा शेळके तिथे जे आहे गणवेश RSSचा जाळतो RSSच्या मुख्यालयासमोर, चड्डी टोपीची राख जमा करते. RSSचे आणि भारतीय जनता पक्षाचे 108 पार्षद 22 त्यांचे MLA आणि MLC हे बंटीबाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी तेरे को देख लेंगे तेरे को मारेंगे. तेव्हा नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या CPSLR नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते? या लोकांनी एकतरी प्रतिक्रिया दिली का? पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी RSSची चड्डी टोपी जाळली, त्याच्या चड्डी टोपीची राख नागपुर ते वाराणसी सांप्रदायिक सोच एवं बंटवारे की राजनीति करने वाले संघ से आझाद भारतचा नारा देत नागपूर ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो. तिथे जाऊन गंगेमध्ये विसर्जित केली. तेव्हा नाना पटोलेजी कुठे होते? नाना पटोलेजी जेव्हा निवडणूक लढत होते, सन्माननीय माझे नेते अविनाशजी पांडे, सन्माननीय माझे नेते मुकुलजी वासनिक, मी UPच्या 14 लोकसभेमध्ये होतो जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या 14 लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सांभाळत होत्या. तिथे मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 14 लोकसभेच्या सीट सांभाळत होतो. तिथे नाना पटोलेजींनी सन्माननीय आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला नागपुरात बोलून घेतलं. दिल्लीतले वैभव वाली आले होते, महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे आले होते, महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी यांच्या घरी आल्या होत्या काँक्रीट डेव्हलपर जिथे राहतात राटे कॉलनी चौकामध्ये की म्हणे नाही सर हम आपके लिए काम करने के लिए आहे. तेव्हा सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट सन्माननीय नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं होतं की नाही आपकी जरूरत नाही आहे, बंटी प्रसार और प्रचार कर रहा है अच्छे से. तेव्हा रासुका लावणार होते सन्माननीय गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे. अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं. त्याच्यानंतर पण जे आहे 3च्या पॅनलमध्ये सन्माननीय नाना पटोलेजी नाव टाकलं नाही. आणि कुठं जे आहे 2019 नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांना नेता बनवलं. जो कार्यकर्ता आपल्या बूथवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून. काही बोटावर मोजण्या इतके जे आहे कार्यकर्ते काम करत होते. सन्माननीय आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे RSSच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्माननीय नाना पटोलेजी ठीक आहे आपण नाही आले, RSSचे एजंट नाना पटोलेजी सन्माननीय आपण नाही आले, पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते? बोटावर मोजण्या इतके काय म्हणते कार्यकर्ते होते. सन्माननीय प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या
आमच्या नेत्या जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे नव्हती का? ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला, हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे. आज बंटीबाबा शेळकेवरती 84 गुन्हे जर दाखल असेल आणि बंटीबाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानती वॉरंट येत असेल, तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे? वकील सेल, आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे? हा विभाग होता का? एकतर्फा जे आहे एकट्याच्या भरोशावरती सन्माननीय माझ्या लहान भावांच्या भरोशावरती जे आम्ही निवडणूक लढवली मध्य नागपुरातनं आणि निसट्टा आमचा हा पराभव झाला. मागच्या वर्षी आम्ही फक्त 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो, कारण की नाना पटोले आणि सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोले आणि त्यांचे CP नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं आणि या लोकांनी हात मिळवून केली होती RSSच्या नेत्यांसोबत. या लोकांनी हात मिळवणी केली होती भारतीय जनता पक्षासोबत. अरे इंडिया सन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रत्याशी आहे सन्माननीय प्रवीणजी दटके, इरफान काजीला तिथे बोलवतात, इरफान काजीसमोर 20 लाख रुपये ठेवतात आणि इरफान काजीला जे आहे स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा कोणी दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं सन्माननीय नाना पटोलेजीला फोन लावतात आणि नाना पटोलेजी जे CP आहे नागपूर शहरातले त्यांना फोन लावतात की इरफान तुम्हारी तिकीट फायनल आहे, ये 20 लाख रुपये आप पकडो. पण तो इरफान काजी तो इमानदार आहे बिचारा, त्याला माहीत आहे की हे जे लोक आहे हे लोक गद्दार आणि हे लोक RSSचे एजंट आहे. तर इरफानसारखे बरेचसे लोक आहे, ते बरेचसे लोक येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आपल्यासमोर मी आणणार आहे ते कोणते लोक आणि कशा पद्धतीने यांना ऑफर करण्यात आली होती आणि याच लोकांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाचं संघटन जे आहे या लोकांनी भारतीय जनता पक्षाला आणि RSSवाल्यांना या लोकांनी विकलं होतं. आणि पुन्हा एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आपल्या सरकारमध्ये 19 दिवस जेलमध्ये होतो. माझी सरकार होती. डरोमतचा नारा माझ्या सन्माननीय नेते राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की नहीं हमारी सरकार भी अगर गलत अगर करती है तो हमारे सरकार के ऊपर में आरोप प्रत्यारोप करने का काम जो है बंटी बाबा शेळके यानी राहुल गांधी जी की सिपाही ये आपको करना पड़ेगा. आम्ही केलं. आम्ही 19 दिवस जेलमध्ये होतो. 19 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर जे आहे कधीच नाना पटोलेजी भेटायला तो सोडा आजपर्यंत 5 वर्षामध्ये त्यांचा कधी मला म्हणा किंवा माझ्यासोबत तौसिफ खान, नयन तरवडकर हे लोक जे आहे जेलमध्ये होते या लोकांना आजपर्यंत कधी कॉल आला नाही. तुमच्यावर निलंबनाची जर कारवाई झाली तर पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही या सगळ्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कुठे कळवणार आहे? कारण की प्रदेशाध्यक्ष कारवाई उत्तर कधी नाही. आपण जर समजून झाला ज्या पद्धतीने जे आहे ना, आपण जर RSSच्या मुख्यालयांमधनं RSSचे एजंट नानाजी पटोले म्हणजे नानाजी पटोले यांनी RSSच्या मुख्यालयामधनं, कारण की आमच्या काँग्रेसवाल्यांचा तो चाकू छुरी राहत नाही, हा चाकू छुरी जर तिथनं जर आणला आणि आणल्यानंतर आमच्या नसा कापा, या नसा कापल्यानंतर या नसांमधनं जे रक्त जे आहे ना, या रक्ताच्या प्रत्येक थेंबमध्ये काँग्रेस लिहिलेला आहे. या रक्ताच्या प्रत्येक थेंबमध्ये काँग्रेस आहे आणि आम्ही फक्त राहुलजींचे शिपाई आहे. आम्ही कोणत्या नाना पटोलेचे सिपाही नाही आहे. सॉरी, RSSचे एजंट नाना पटोलेची सिपाही नाही आहे. आम्ही राहुलजींची सिपाही आहे आणि जीवनभर जे आहे आम्ही राहुल गांधीची आम्ही सिपाही राहणार. आणि ज्या पद्धतीने आपण जर बघितलं, मी मोमिनपुरात फिरलो, अन्सारनगरमध्ये फिरलो, डोबीनगरमध्ये फिरत असताना प्रचार करत असताना जे आहे सन्माननीय मुस्लिम समाजाचे मोठे नेते आणि मुस्लिम समाजांचे नेते म्हणा त्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, तिथल्या सन्माननीय जनता जनार्दनचं म्हणणं होतं कि बा अगर समझ लो किसी भी प्रकार से कोई भी धर्म के अगर संत के बारे में अगर कोई भारतीय जनता पार्टी वगैरह अगर बोलता है तो प्रांताध्यक्ष नाना पटोले जी जो है उन्होंने कोई प्रतिक्रिया दी क्यों नहीं थी. तर अशा पद्धतीने, कारण की एका पद्धतीने ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाबद्दल, बौद्ध समाजाबद्दल, दलित समाजाबद्दल, आदिवासी समाजाबद्दल, वेगवेगळ्या समाजाबद्दल ज्या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या RSS आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जे केलं त्याला पाटा वो पौधे को पेड़ बनाने का काम अगर किसी ने पानी डालकर अगर किया होगा तो उनका नाम नाना पटोले है. इसलिए ये नाना पटोले जो है RSS के एजंट है. और रही बात 16 जे आहे आमचे आमदार जे आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे निवडून आले, 16 आमदार निवडून आल्यानंतर म्हणजे एकदम निसट्टा पराभव, म्हणजे बॉर्डरवरती कॅच पकडली साकोलीमध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण जर नागपुरातलं जर बघितलं तर नागपुरातले यांचे जे CP आहे जे देवेंद्र फडणवीसचे सख्खे भाऊ आहे आणि ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे, एका पद्धतीने ते जर प्रकरण जर उठवलं असतं तर एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट झाला असता आणि भारतीय जनता पक्षाला आणि RSSवाल्यांना जे आहे पूर्ण काँग्रेस जणांनी आणि सन्माननीय आपल्या महाराष्ट्रातल्या सन्माननीय जनतेने जे आहे ते घेरलं असतं की एक पोरगा जर एका मोठ्या नेत्याचा पोरगा, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचा पोरगा जर समजून त्याच्यानंतर काय स्टेटमेंट देऊन आले सन्माननीय नाना पटोलेजी यांच्या CP राहिली गोष्ट की हे जे लोक आहे ह्या लोकांनी आपसामध्ये सेटिंग केली होती किंवा मध्य नागपूरची सीट जी आहे ती मध्य नागपूरची सीट, कारण की इथे हेडगेवारजींचं निवासस्थान आहे, इथे मोहन भागवतांचं निवासस्थान आहे, इथे RSSचं हेडक्वार्टर आहे, इथे जे आहे भारतीय जनता पक्षाचं RSSचं हेडक्वार्टर आहे, गडकरी साहेबांचं घर आहे. तर ही जी सीट आहे ही सीट काँग्रेसने जिंकली नाही पाहिजे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे 4000 मतांनी आमचा मागच्या वेळेस निसट्टा पराभव झाला. आम्ही कधीच थांबलो नाही. निष्क्रिय आम्ही सन्माननीय नाना पटोलेजीसारखं होतो नाही, आम्ही सक्रिय होतो, ग्राउंडवर होतो. ज्या पद्धतीने आपण जर बघितलं आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या मानसन्मानाकरिता आणि शेतकऱ्यांच्या मानसन्मानाकरिता आपण जर बघितलं असेल तर इंडिया गेटच्या समोर ट्रॅक्टर जाण्याचं काम हा बंटी बाबा शेळकेंनी केलं होतं. ठीक आहे.
छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने गांधी परिवाराने आपल्या देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि देशाच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने झेलल्या होत्या, त्या छातीवरती गोळ्या ज्या आमच्या नेते सन्माननीय राहुलजी गांधी आणि शेतकऱ्यांच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या आम्ही घ्यायला तिथे इंडिया गेटवर गेलो होतो आणि इंडिया गेटवर आम्ही तिथे ट्रॅक्टरसुद्धा जाळला होता. आणि त्याच्यानंतर जे आहे कास्तकारांचं एवढं मोठं आंदोलन जे आहे ते उभं झालं होतं. तशा पद्धतीचं आंदोलन का बरं सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून का बरं उभं आजपर्यंत झालं नाही. या सर्व जो प्रकार आहे, कारण की RSSचे एजंट आहे आणि बऱ्याचशा बाबी आहे. या बऱ्याचशा बाबी ज्या पद्धतीने जे आहे, ज्या पद्धतीने त्यांनी आता मला जे हे विचारलेलं आहे, त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या एक ताई आहे प्रज्ञाताई बडवाई, ज्या काँग्रेस पक्षाकडनं ज्या भालदारपुरा गंजीपेठ या प्रभागाकडनं ज्या नगरसेवकाची निवडणूक लढल्या होत्या, काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांच्याचमुळे सन्माननीय नाना पटोले RSSचे एजंट नाना पटोले यांच्यामुळे जे आहे प्रज्ञाताई बडवाई 2 दिवसा पहिले जे आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या. का बरं? तर त्यांच्या जागेवरती आमची एक ताई आहे नॅशताई, तिला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं. त्याच्यानंतर नंदाताई पराते यांना महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं. म्हणजे गीता पे कसम खाकर शपथ लो, आप लोग बंटी बाबा शिर्के का काम नहीं करोगे, अशा पद्धतीने गीतेवरती शपथ घेऊन नाना पटोलेजींनी शपथा दिल्या होत्या काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळे संघटन जे आहे, यांनी संघटन या पद्धतीने आपलं संघटन जे कमजोर संघटन आपल्या मध्य नागपूरमध्ये बनवलं होतं. आणि हिंदी में जानना चाहेंगे, आपको जो नोटिस बजाया गया है, क्या उत्तर देंगे, क्या कहना है आपका इस नोटिस के बाद, जो नाना पटोले के ऊपर आरोप लगाने के बाद? नहीं, नोटिस जिस प्रकार से उन्होंने जो दिया है, तो नोटिस का जवाब मैं इतना ही देना चाहता हूँ कि 4000 वोटों से अगर समझ लो बंटी बाबा शिल्के अगर चुनाव, कांग्रेस पार्टी है, शिल्के परिवार की टिकट नहीं थी, ये कांग्रेस पार्टी की टिकट थी. 4000 वोटों से मैं चुनाव हारने के बाद में भी अगर समझ लो पैनल में वो नाम नहीं देते, पैनल में नाम 3 लोगों के पैनल में अगर नाम नहीं देते, तो इसका सीधा साधा मतलब है कि RSS के सरसंघचालक मोहन जी भागवत इनके साथ में उन्होंने हाथ मिलाया हुआ है पहले से. और जिस प्रकार से विधानसभा सभा के जब वो स्पीकर थे, स्पीकर पद से जो वो हटने के बाद में सन्माननीय नाना पटोले जी, क्योंकि अपना नाना भाऊ की होशियारी और काम कर गई कोशियारी, जिस प्रकार से जो है कोशियारी जी के माध्यम से और नाना पटोले जी के माध्यम से जो है सरकार गिराने का काम यहाँ पर किया गया था. सर्वा जिम्मेदार जो है वो नाना पटोले जी और नाना पटोले जी के अलावा कोई जिम्मेदार नहीं है. और मेरा सीधा आरोप है कि मध्य नागपुर का संगठन जो है नाना पटोले जी और नाना पटोले जी के सीपे सालार जो है, ये सीपे सालारों ने मध्य नागपुर का संगठन ये कमज़ोर किया हुआ है. और कमज़ोर करने के बाद में भी हमको अकेले को चुनाव लड़ना पड़ रहा वहाँ पर. यानी हमें जो है मेरे नेता सन्माननीय राहुल जी गांधी इनके माध्यम से, यानी हमको अगर काटेगी भी तो खून में से कांग्रेस निकलेगा. आमच्या रक्तात कांग्रेस आहे. तो राहुल जी गांधी इन्होंने मुझे जो है चिन्ह दिया, लेकिन संगठन नहीं देने का काम नाना पटोले जी और नाना पटोले जी के नागपुर के जो सीपे सालार है, ये लोगों ने किया हुआ था. और रही बात 150 लोगों का हमला देवरी बॉर्डर के ऊपर में नाना पटोले जी के माध्यम से, उनके खुद के गोंदिया के गृह जिले में, जब मैं RTO के खिलाफ में, अवैध वसूली के खिलाफ में वहाँ पर धरने पर जब बैठा था, अनुमति मुझे अपनी सरकार रहने के बाद में अपने महाराष्ट्र में आंदोलन करने की, धरने देने की अनुमति वहाँ पर नहीं दी गई. छत्तीसगढ़ के सरकार ने मुझे वहाँ पर अनुमति दी थी. बागनदी के सामने मैंने वहाँ पर ये किया था और 19 दिन में अपने सरकार में जेल में था. एक भी बार नाना पटोले जी आए नहीं. एक भी बार मेरे साथ में जो कार्यकर्ता था, वो कार्यकर्ता को कभी बुलाया नहीं. अरे चाय छोड़ो, कंधे पे हाथ भी नहीं रखा कि नहीं बेटा आप अच्छा काम कर रहे हो. ये बगल में विधानसभा है. ये विधानसभा में आप सभी को मालूम है 7 दिसंबर 2023 से लेकर तो 19 दिसंबर 2023 तक हमने 12 दिनों में, हिंदुस्तान के इतिहास में पहली बार 12 दिनों में 7 विधानसभा घेराव किए. ये घेराव करते वक्त साफ सफाई कर्मचारी को न्याय दिलाने का काम किया, दिव्यांगों को न्याय दिलाने का काम किया. लेकिन उसके ऊपर में नाना पटोले जी का हैंडल बोलो या महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सोशल मीडिया का हैंडल बोलो, वो हैंडल के ऊपर में किसी भी प्रकार से एक पोस्ट भी नहीं है. यानी एक तरफ जो है मेरे नेता सन्माननीय राहुल जी गांधी, एक तरफ जो है मोहब्बत की दुकान लगाते, कन्याकुमारी से लेकर तो कश्मीर तक. ये नाना पटोले जी जिस प्रकार से RSS वालों के मन में द्वेष है, ये नाना पटोले जी के मन में अपने कार्यकर्ता के प्रति द्वेष है. इसलिए द्वेष की भावना रखने वाले नाना पटोले जी जो है वो RSS के एजंट है. बस एवढंच आहे की मी सन्माननीय नाना पटोले जी जे सन्माननीय न म्हणता की सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोले जी यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊन, RSS मध्ये जाऊन तिथून चाकूचुरी आणली पाहिजे. कारण की काँग्रेसवाल्यांजो आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांजो चाकूचुरी राहत नाही. आता चाकूचुरी कोण वापरते, काय वापरते, आपण सर्वांना माहीत आहे. तिथनं चाकूचुरी आणली पाहिजे आणि आमचा हात कापला पाहिजे. हात कापल्यानंतर हात जेव्हा कापल ना, तर कापल्यानंतर या त्याच्यातनं फक्त रक्त जे आहे त्याच्यात काँग्रेस राहील. साध्या शब्दात सांगा, एका वाक्यात जाईन की आम्ही भविष्यातही जे आहे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोक काम करणार आहे. राहुलजी गांधी आमचे नेते आहे आणि RSSचे एजंट नाना पटोले आमचे नेते नाही. राहुलजींपर्यंत हा विषय कशा पद्धतीने पोहोचवला? राहुलजींपर्यंत आता हा परिवारातला विषय आहे आणि परिवारातला विषय राहिल्यानंतर आता परिवाराच्या बाहेर सुद्धा हा विषय निघालेला आहे. तर राहुलजी गांधी यांच्यापर्यंत हा विषय हा पोचलेला सुद्धा आहे आणि वारंवार जे आहे फॉलोअप घेऊन आम्ही पोचवणार आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.